हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 13 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाला जो पंचायत निधीचा चेक मिळाला होता, तो चेक पूजा आणि समरले चोरला आणि पूजाने तर हा चेक चक्क जाळून सुद्धा टाकला आणि मग कृष्णावर आरोप लावला की तू तुझी तिसरी चूक केली, तू तो निधीचा चेक हरवला. पण कृष्ण आणि दुष्यंत आज फुल कॉन्फिडन्समध्ये होते आणि त्या दोघांनी पूजावरच आरोप लावले की तो चेक तू चोरलाय. त्यामुळे पूजा आणि समरला जबर धक्का बसलाय. मग कृष्ण आणि दुष्यंतला याबद्दल आधीच कल्पना होती का? या दोघांनी आधीच तिजोरीच्या खोलीमध्ये काही कॅमेरा वगैरे लावून ठेवला होता का? या दोघांना सत्य माहिती आहे का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि पूजा ही सावित्रीला सांगते, आई तू टेन्शन घेऊ नको, माझा सगळा प्लॅन तयार आहे. कृष्णाकडून लवकरच तिसरी चूक घडणार आहे. सावित्री विचारते म्हणजे? पूजा तिला सांगते, त्या कृष्णाला पंचायत निधीचा चेक मिळणार आहे आणि तो चेक मी गायब करणार आणि सगळ्यांसमोर मोठा तमाशा घालणार. कृष्णाने तो चेक नीट जपून ठेवला नाही, याचा अर्थ कृष्णाने तिसरी चूक केली असं मी सगळ्यांना दाखवून देणार आणि मग पहा त्या कृष्णाची वरात मी कशी काढते. हे ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो आणि सावित्री म्हणते, अगं वा पिला वाह, काय डोकं चालतं तुझं. अभिमान आहे मला की तू माझी मुलगी आहे. वा रे वा. पूजा खुश होते आणि सावित्री लगेच एक आयडिया शोधून काढते. तसंही सावित्रीला स्वतःचं घर आवडत नाही. रांगणे पाटलांच्या घरात जाऊन मस्त मजा करायची, आईश करायची, खायचं प्यायचं, हाच तिचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ती म्हणते, पूजे मला असं वाटतं ना की मी तेथे यावं आणि याची देही याची डोळा सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडताना पाहावं. येऊ दे ना मला, प्लीज येऊ दे ना मला. तर पूजाला मात्र आपली आई बिलकुल आवडत नाही. आता ती श्रीमंत झाली आहे आणि तिची गावठी गबाळी काहीही संस्कार नसलेली आई तिला बिलकुल आपल्या घरात नको आहे. त्यामुळे पूजा म्हणते, नाही नाही आई, तू नको येऊ, तू तेथेच थांब. हे ऐकून सावित्रीला वाईट वाटतं आणि पूजा फोन कट करते. पण मग पुढच्या क्षणी सावित्री ही आनंदाने नाचू लागते. येस, आता कृष्णाचं असं होणार, कृष्णाचं तसं होणार. आणि ती मागे वळून पाहते तर तिच्यासमोर चक्क भक्ती उभी असते. भक्तीला पाहून सावित्रीला जबर धक्का बसतो. या भक्तीने सगळं काही ऐकलं नाही ना, अशी भीती तिला वाटते. सावित्री विचारते, तू येथे काय करतेयस? भक्ती म्हणते, एक महत्त्वाचं बोलायला आलते तुझ्याशी. सावित्री विचारते, काय? भक्ती सांगते, त्या किराणावाल्याने उधारी मागितली आहे, त्याशिवाय नवीन किराणा देणार नाहीये. 4,500 रुपयांची उधारी झाली आहे त्याची. तर सावित्री चिडून म्हणते, मग मला कशाला सांगतेय? सांग ना, तुझ्या त्या लाडक्या बहिणीला सांग, जी दिवसभर गावची सरपंचीन बाई आणि रांगणे पाटलांची सून म्हणून तोरा मिरवत असते. कमरेला रांगणे पाटलांच्या तिजोरीच्या चाव्या घेऊन मिरवत असते. तिला म्हण, त्या तिजोरीच्या चाव्या वापर, तिजोरी उघड आणि त्यातलेच थोडे पैसे माहेरला धाड. थोडे पैसे पाठवल्याने तुझ्या सासरची तिजोरी काय कोरडी ठाक नाही पडणार आहे. हे ऐकून भक्तीला मोठा धक्काच बसतो. भक्ती म्हणते, अगं पण आय. तर सावित्री चिडून म्हणते, भक्ते, माझ्याकडे ना 5 रुपये सुद्धा नाहीये. माझ्याकडे काही मागायचं नाही. तू आणि ती कृष्णा काय पाहायचं ते पाहून घ्या, मला खूप काम आहे बाई. असं म्हणून सावित्री तेथून पळून जाते. भक्तीला कळतच नाही की सावित्री असं का करतीये आणि सावित्रीने का तिला काहीच मदत केली नाही आणि कृष्णाकडूनच अजून ती पैशांची अपेक्षा करते. इकडे कृष्णा ही रात्री किचनमधील सगळं आवरून आता झोपायला जायचा विचार करत असते आणि सगळ्यात आधी तर गॅस बंद आहे का ते चेक करते. गॅस सगळे बंद आहेत. मग ओव्हन बंद आहे का ते चेक करते आणि मग सगळं आठवते की मी फ्रीजमध्ये दूध ठेवलंय, त्यावर झाकण ठेवलंय, गॅस बंद केलाय, ओव्हन बंद केलाय, सगळं साफसूफ करून ठेवलंय. चला आता झोपायला जाते, असा विचार करून कृष्णा झोपायला जाणार. एवढ्यात तिला भक्ती कॉल करते. भावाचा एवढ्या रात्री कॉल कसा आला याची भीती कृष्णाला वाटते आणि कृष्णा फोन उचलून विचारते, भावा तिकडे सगळं ठीक आहे ना? तर भक्ती सांगते, हो कृष्णे, इकडे सगळं ठीक आहे, पण मला तुला विचारायचं आहे, तिकडे सगळं ठीक आहे ना? कृष्णा विचारते, काय झालं, असं काय विचारतीयेस? तर भक्ती सांगते, अगं आता
पूजाचा आईला कॉल आला होता आणि आई भलतीच खुश होती. आता पूजाने तिला काय सांगितलंय ते मला माहीत नाही, पण त्या दोघी खुश म्हणजे तू नक्कीच दुःखात असशील, त्रासात असशील हे मला कळलं, म्हणून तुला विचारते मी. आणि मग कृष्णा झालेला सगळा प्रकार सांगते. कृष्णा भक्तीला तो ज्योतिषी, त्याने केलेली भविष्यवाणी, 30 दिवसात होणाऱ्या 5 चुका आणि मग कृष्णाकडून झालेल्या 2 चुका आणि त्यावरून पूजाने घरात घातलेला गोंधळ या सगळ्याबद्दल सांगते. आणि हे ऐकून भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्ती म्हणते, तरी मला वाटलंच होतं पूजा आणि आई एवढ्या खुश का आहेत. आणि कृष्णा, तू जे मला सांगितलंस ना तुझ्याकडून झालेल्या 2 चुका, खरं सांगायचं ना तर त्या चुका तुझ्याकडून झाल्या आहेत असं मला वाटत नाही. माझ्या मनात काहीतरी वेगळीच शंका येते. आता भक्तीच्या मनात ही शंका आलेली असते की या चुका पूजाने घडून आणलेल्या आहेत. कृष्णा विचारते, काय वाटते तुला, कोणती शंका? तर भक्ती म्हणते, जाऊ दे ते सोड. म्हणजे एवढ्या लवकर पूजाचं सत्य समोर यावं असं कोणालाही वाटत नाहीये, त्यामुळे ती काहीच बोलत नाही. आणि मग भक्ती ही कृष्णाला समजावून सांगते, कृष्णा, मी तुला एवढंच सांगतेय की तू फक्त त्या पूजावर बारीक लक्ष ठेव, कारण ती पूजा 1 नंबरची विघ्न संतोषी आहे आणि तुला त्रास देण्यासाठी ती काहीही करू शकते. राहून राहून मला वाटतंय की या सगळ्या प्रकरणामागे त्या पूजाचा हात असू शकतो, त्यामुळे तिच्याकडे बारीक लक्ष ठेव. कृष्णा म्हणते, होय भावा, तिच्याकडे बारीक लक्ष आहेच, पण जर मी दिवसभर याच गोष्टीचा विचार करत बसले ना तर माझ्याकडून एक नाही, एका दिवसात 10-10 चुका होतील आणि मला तेच घडू द्यायचं नाहीये. माझ्याकडून कोणती चूक होऊ द्यायची नाहीये. हे ऐकून भक्तीला ही गोष्ट पटते. भक्ती म्हणते, कृष्णा, लक्ष ठेव आणि काही झालं तर कळव मला. कृष्णा फोन कट करते. भक्तीला कृष्णाची खूप काळजी वाटत असते. कृष्णाला सुद्धा वाटतं की भक्ती जे बोलली आहे ना त्यामध्ये नक्कीच दम आहे. आपल्याला पूजावर बारीक लक्ष ठेवायला हवं. या सगळ्यामागे पूजाचा सुद्धा हात असू शकतो. आणि मग कृष्णा झोपायला जाते. दुसरा दिवस उजाडतो आणि माधव काका, धाकल्या मालकीनबाई, धाकल्या मालकीनबाई असा आवाज देत देत घरामध्ये जात असतात. आणि पूजा त्याच वेळेस मस्त मोबाईल वापरत वापरत घराबाहेर येत असते. आणि धाकल्या मालकीनबाई हे ऐकून पूजा लगेच माधव काकांना थांबवते आणि विचारते, माधव काका, आता तुम्ही काय म्हणत होता? तर माधव काका सांगतात, काही नाही, तेच म्हणत होतो धाकल्या मालकीनबाई, मला धाकल्या मालकीनबाईंना हे एन्व्हलप द्यायचं आहे. तर पूजा चिडून म्हणते, माधव काका, एकतर धाकल्या मालकीनबाई नाही, या घरची फक्त एकच मालकीन आहे आणि ती म्हणजे मी. तिला काय म्हणायचं, मोलकरीण बाई. हे ऐकून माधव काकाला मोठा धक्काच बसतो. पूजा म्हणते, आजपासून कृष्णाला म्हणायचं मोलकरीण बाई, कारण कृष्णा ही तुमच्यातलीच आहे, त्यामुळे तिला आजपासून मोलकरीण अशी हाक मारायची. माधव काका हो म्हणतात. पूजा विचारते, तुमच्या हातात काय? तर माधव काका सांगतात, पंचायतीमधून एक लेटर आलंय, तेच सरपंचीन बाईला द्यायचंय. पूजा म्हणते, ठीक आहे, द्या तुमच्या मोलकरीण बाईला ते लेटर. माधव काका हो म्हणतात आणि घरात निघून जातात. पूजा खूप खुश होते. पूजाचा तर हाच प्लॅन होता की हे निधी, चेक गायब करायचा आणि कृष्णाकडून तिसरी चूक झाली हे सगळ्यांसमोर सिद्ध करायचं. त्यामुळे पूजा भलतीच खुश होते आणि लगेच माधव काकांच्या मागे मागे ती सुद्धा घरात जाते. इकडे कृष्णा मात्र खरंच मोलकरणीसारखंच घरातली सगळी कामं करत असते. म्हणजे पूजाने दिवसभर मोबाईल वापरायचा, कटकारस्थानं करायची, आईश करायची आणि कृष्णाने गावची घरची सगळी कामं करायची. मग ती मोलकरीणच झाली. त्यामुळे कृष्णा ही किचनमध्ये कुकर लावत असते, भात शिजायला टाकत असते. तेवढ्यात माधव काका येतात, धाकल्या मालकीनबाई, धाकल्या मालकीनबाई करत. कृष्णा विचारते, काय झालं माधव काका? माधव काका सांगतात, तुमच्यासाठी पंचायतीमधून हे एन्व्हलप आलंय. कृष्णा म्हणते, माझे हात ओले आहेत, तुम्ही ते उघडा. तर माधव काका म्हणतात, ओ धाकल्या मालकीनबाई, तुम्ही या घरच्या मालकीन आहात, मी या घरचा नौकर आहे आणि हे असं बिलकुल चांगलं दिसत नाही. तुमची कागदपत्र आम्ही अशी कशी हात लावू शकतो? नाही नाही, मी या कागदपत्रांना बिलकुल हात लावणार नाहीये. तर कृष्णा म्हणते, माधव काका, तुम्हाला किती वेळ सांगितलंय, मी हा गरीब, श्रीमंत, मालक, नौकर असा भेद मानत नाही, त्यामुळे गुपचूप उघडा ते. माधव काका म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, उघडतो. आणि माधव काका हा एन्व्हलप उघडतात. तर या एन्व्हलपमध्ये सगळ्यात आधी एक लेटर असतं. माधव काका सांगतात, हे लेटर आहे,
मग त्यानंतर एक चेकसुद्धा असतो. माधव काका कृष्णाला दाखवतात आणि हा चेकसुद्धा आहे. कृष्णा म्हणते, अरे हो, पंचायतीचा निधी येणार होता ना, त्याचाच हा चेक आहे. माधव काका, तुम्ही एक काम करा, तुम्ही हा कुकर लावा, तोपर्यंत मी हा चेक ठेवून येते. असं म्हणून कृष्णा हात धुते, हात पुसते, माधव काकांकडून हा पंचायतीच्या निधीचा चेक घेते आणि तेथून निघून जाते. माधव काका कुकर लावत असतात आणि पूजा लपून त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत असते, पाहत असते आणि खूप खुश होते आणि म्हणते, जा कृष्णा, ठेव. मला माहिती आहे तू हा चेक तिजोरीत ठेवशील आणि मग तिजोरीतून हा चेक कसा लंपास करायचा ते काम माझ्याकडे लागलं. आता तुझ्याकडून तिसरी चूक होणार आणि मग घरात कसा तमाशा, कसा राडा होता ना, ते मी एन्जॉय करणार. असा विचार करून पूजा खूप खुश होते आणि मग कृष्णा पूजाच्या अपेक्षेप्रमाणेच तिजोरीच्या खोलीमध्ये येते आणि कृष्णाकडे चाव्या असतात. ती तिजोरीचं दार उघडते आणि तिजोरीमध्ये हा पंचायतीच्या निधीचा चेक ठेवून देते. पूजा हे सगळं लपून पाहत असते. मग कृष्णाने चेक ठेवल्यानंतर कृष्णा तिजोरी पुन्हा एकदा लावून घेते, चेक करते. पूजाला खूप आनंद होतो की शेवटी कृष्णाने तेच केलं ज्याची मला अपेक्षा होती. कृष्णा तिजोरीचं दार बंद करून तेथून निघून जाते. पूजा तिच्याकडे पाहतच असते. आता आपल्या पुढच्या प्लॅनला सुरुवात. असा विचार करून पूजा तिच्या बेडरूममध्ये येते. समर तेथे असतो आणि पूजा समरला सांगते, समर डार्लिंग, आता आपल्याला तो चेक चोरायचा आहे. तर समर म्हणतो, अगं पण पूज्जू डार्लिंग, तो ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक आहे. एकतर तो क्रॉस चेक असणार आणि तो चेक फक्त पंचायतीच्या अकाउंटवरच जमा करता येईल. त्यामुळे तो चेक चोरून आपल्याला काय फायदा आहे? तो चेक चोरून आपल्याला काय बाबाजीचा ठुल्लू मिळणार आहे? तर पूजा म्हणते, अरे समर डार्लिंग, आपल्याला ते पैसे नको आहे. आपल्याला सध्या पैशांपेक्षा कृष्णाच्या हातून तिसरी चूक कशी घडेल आणि कृष्णाला कसं घराबाहेर काढता येईल ना, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि मी जसं सांगते तसं कर. असं म्हणून पूजा ही समरला आपला सगळा प्लॅन सांगते की कृष्णाने तो चेक तिजोरीत ठेवला आहे आणि तिजोरीतून तो चेक आपला लंपास करायचा आहे. तर समर म्हणतो, अगं पण पूजे, नाही जमणार. कृष्णाने तो चेक तिजोरीत ठेवला आहे आणि एकदा का तिजोरीत एखादी वस्तू गेली की गेली, आपल्या हाती ती काही लागणार नाही. पूजा म्हणते, तसं नाही आहे समर. कृष्णाकडे चाव्या असतात तिजोरीच्या. जेव्हा कृष्ण आणि दुष्यंत रात्री झोपतील तेव्हा त्यांच्या रूममधून आपण त्या चाव्या चोरायच्या, मग तिजोरी उघडायची, तिजोरीतून तो चेक लंपास करायचा आणि मग तो चेक कायमचा गायब करायचा. आणि मग पूजा समरला आपला संपूर्ण प्लॅन समजावून सांगते. आता ती काय प्लॅन सांगते हे आपल्याला ऐकू येत नाही, पण समर हा बारकाईने सगळा प्लॅन ऐकत असतो आणि पूजा हा प्लॅन सांगताना खूप खुश असते. तिला असं वाटतं की हा प्लॅन म्हणजे आपण या घरची राणीच होणार, मालकीनच होणार. समरला हा प्लॅन खूप आवडतो. समर म्हणतो, ठीक आहे पूजे, तिजोरीच्या चाव्या मिळवणं ही जबाबदारी माझी. मी तिजोरीच्या चाव्या तुला कृष्ण आणि दुष्यंतच्या रूममधून आणून देईल आणि मग पुढचं काम तू करायचंस. पूजा म्हणते, डन. हे दोघे एकमेकांशी हात मिळवतात आणि मग पुढील 10-20 सेकंद पूजा वेगवेगळे एक्सप्रेशन देते, समर वेगवेगळे एक्सप्रेशन देतो आणि हा प्लॅन कसा सक्सेसफुल करायचा आणि कृष्णाची कशी जिरवायची याबद्दलच हे दोघे विचार करत असतात. आणि मग अपेक्षेप्रमाणे कृष्णाला माहीत असतं की आता समर भाऊजी येतील आणि आपल्या रूममधून त्यांना तिजोरीच्या चाव्या चोरायच्या आहेत. त्यामुळे कृष्णाने या चाव्या एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा उशीखाली ठेवलेल्या नसतात, तर मस्त समोरच साईड टेबलवर ठेवून दिलेल्या असतात, म्हणजे समरला चोरता येतील. आणि रात्र झाल्यानंतर समर हा गुपचूप मागच्या बाजूने, जेथे कृष्ण आणि दुष्यंतच्या रूमची खिडकी असते, तेथे येतो. आता कृष्ण आणि दुष्यंतची रूम ही पहिल्या मजल्यावर आहे. ते जिन्याने खाली येतात. तेथे समर कसा पोहोचला हे देव जाणे. आणि मग समर त्यांच्या रूमची खिडकी उघडतो. कृष्ण आणि दुष्यंत रात्री झोपताना आपल्या रूमची खिडकी लावत नाही, म्हणजे कुणी या चोरी करून जा, त्यांना पूर्णपणे परमिशन आहे. मग समर खिडकी उघडतो आणि त्यानंतर पडदा उघडतो. कृष्ण आणि दुष्यंत निवांत झोपलेले असतात. समर त्यांच्याकडे पाहतो आणि विचार करतो, बरं झालं, कृष्ण आणि दुष्यंत गाढ झोपले आहेत. आता मला सगळ्यात आधी चावी शोधावी लागेल की या कृष्णाने चावी कोठे ठेवली आहे. समरला माहीत नाही आहे की कृष्णा त्याची मदत करते. कृष्णा सगळ्यांचीच मदत करते, मग समरची सुद्धा चोरी करण्यात मदत करेलच ना. समर हा रूममध्ये पाहतो
तर कृष्णाच्या बाजूला जो साईड टेबल असतो त्यावरच चावी ठेवलेली असते आणि समर या चावीकडे पाहतो आणि म्हणतो, अरे वा, कृष्णाने तर समोरच चावी ठेवली आहे, आता चावी घ्यायची कशी, हा प्रश्न समरला पडतो. तेवढ्यात समरला एक आयडिया सुचते. समर हा थोडा बाजूला जातो आणि त्याला तेथे एक रेडीमेड काठी आणि एक रेडीमेड तारसुद्धा सापडते आणि मग या काठीला तो तार खोचतो, त्याचा आकडा तयार करतो आणि या तारेने, या आकड्याने जशा आपण लहानपणी चिंचा तोडायचो तसं समर या रूममधून ही चावी चोरणार असतो आणि मग समर ही भली मोठी काठी या खिडकीतून आतमध्ये टाकतो आणि कृष्णाच्या बाजूला जो साईड टेबल असतो त्या साईड टेबलवरून चावी या आकड्याला गुंतवण्याचा प्रयत्न करतो. कृष्ण आणि दुष्यंत गाढ झोपलेले असतात, त्यामुळे त्यांचं काही लक्ष जात नाही आणि मग समर या आकड्यामध्ये ही चावी गुंतवतो आणि चावी आपल्या दिशेने बाहेर, खिडकीच्या बाहेर घेत असतो आणि ही चावी बाहेर येणार एवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतं. समर खूप घाबरतो, मागे वळून पाहतो तर पूजा असते. तेव्हा कुठे समरचा जीव भांड्यात पडतो. समर चिडून म्हणतो, ए येडी बिडीस का ग तू? तर पूजा म्हणते, सॉरी. समर म्हणतो, घाबरलो ना. आणि मग समर ही चावी बाहेर काढतो. पूजाचं सुरूच असतं, हळू काढ, सावकाश सावकाश. समर ही चावी बाहेर काढतो, त्याला खूप आनंद होतो. पूजा म्हणते, चल लवकर आता. समर आणि पूजा हे दोघेही चावी घेऊन तेथून पळून जातात. कृष्ण आणि दुष्यंत मात्र गाढ झोपलेले असतात. मग पूजा आणि समर हे दोघेही तिजोरी असलेल्या खोलीमध्ये येतात आणि समर पूजावर खूप चिडतो आणि विचारतो, तू माझ्या मागे मागे कशाला आली होतीस? पूजा विचारते म्हणजे? समर म्हणतो, अगं घाबरलो होतो ना मी, माझ्या हातून ती चावी खाली पडली असती तर काय झालं असतं, तू ये ना जास्त शहाणपणा करत जाऊ नको. तर पूजा चिडून म्हणते, समर माझ्यावर चिडचिड करू नकोस हा, मी उलट तुला काही मदत लागते का ते पाहण्यासाठी आले होते आणि मी येथे ना शहाणपणा करायलाच आली आहे एवढं लक्षात ठेव. समर तिच्यावर दात खातो आणि मग तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करतो. पूजा म्हणते, नीट उघड, लवकर उघड. समोर तिजोरी उघडतो आणि तिजोरी पाहताच या दोघांचे डोळे मोठेच्या मोठे होऊन जातात, कारण या तिजोरीमध्ये काहीच्या काही म्हणजे 10-15 लाख रुपयांची कॅश, सोन्याची भली मोठी बिस्किटं, कमीत कमी एक एक बिस्किट हे अर्धा किलो, 1 किलोचं बिस्किट असेल, त्याचबरोबर सोन्याचे दागिने, कागदपत्र या सगळ्या गोष्टी असतात. आणि एवढं सगळं पाहून समर आणि पूजा पाहतच राहतात. समर म्हणतो, आरा बाबू किती पैसा आहे. आणि समर चक्क एक नोटांचा बंडल उचलण्याचा प्रयत्न करतो, पण पूजा त्याला थांबवते आणि म्हणते, नाही समर. समर म्हणतो, अगं पूजू डार्लिंग, एवढी मोठी संधी मिळाली आहे, एखाद 2 बंडल घेऊ दे. तर पूजा म्हणते, नाही समर, आपल्याला फक्त चेक चोरायचा आहे, पैसे घ्यायचे नाही आहे. तर समर म्हणतो, अगं एवढा मोठा समुद्र आहे, त्यातून 1-2 तांबे पाणी घेतलं तर कोणाला कळणार आहे? पूजा त्याला समजावून सांगते, अरे तांबे घेण्याची गरज नाही आहे, सगळ्याच्या सगळा समुद्रच आपला होणार आहे, पण थोडा दम धर, उगाच कोणाला शंका यायला नको. जर पैसेसुद्धा कमी झाले तर सगळ्यांना शंका येईल की कृष्णाची चूक नाही आहे, कोणीतरी चोरी केली आहे, त्यामुळे पैसे नको. समरला हे पटतं. मग पूजा हा चेक बाहेर काढते, एनव्हलपमधून हळूच हा चेक काढते, जे लेटर असतं ते तसंच राहू देते आणि हा चेक पाहून पूजाला खूप आनंद होतो. पूजा म्हणते, हाच तो चेक आणि आता हा चेक आपला असणार आहे, आता आपल्याला कसलंही टेन्शन नाही आहे. पूजा हा चेक काढून घेते आणि मग समर म्हणतो, अरे वा पूजू डार्लिंग, खरंच लय हुशार आहेस ग तू, एकदम भामटं डोकं आहे तुझं, 1 नंबरची भामटी आहेस तू. पूजा म्हणते, ते तर मी आहेच. म्हणजे चोराला चोर म्हटल्यावर आनंद होतो. मग पूजा आणि समर हा एनव्हलप पुन्हा एकदा तेथे ठेवून देतात आणि समर लगेच हे तिजोरीचं दार बंद करतो आणि तिजोरीला लॉक लावतो. समर म्हणतो, तुझा मीही चावी ठेवून येतो. समर पुन्हा एकदा कृष्ण आणि दुष्यंतच्या रूमजवळ येतो. खिडकी त्याने तशीच उघडी ठेवलेली असते. तो आत डोकावून पाहतो तर कृष्ण आणि दुष्यंत अजूनही झोपलेलेच असतात. समर विचार करतो, आता जास्त वेळ दडून फायदा नाहीये, मी ना चावी येथूनच फेकून देतो. असा विचार करून समर कृष्णाच्या बेडवर चावी फेकणार. इतक्यात कृष्णाला जाग येते. कृष्णा डोळे उघडते, त्यामुळे समर घाबरून लपून बसतो. मग कृष्णा ही आपल्या जागेवर उठून बसते आणि डोळे चुरचुरते.
त्यानंतर बाजूला साईड टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवलेला असतो. ती पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पिते. तोपर्यंत समर तेथे शांत उभा असतो. कृष्णाची पुन्हा झोपण्याची वाट पाहत असतो. कृष्णा पाणी पिते आणि झोपेत असल्यामुळे आणि आत्ताच पाणी प्यायला उठल्यामुळे तिच्या हे लक्षात येत नाही की मी याच साईड टेबलवर तिजोरीच्या चाव्या ठेवल्या होत्या. त्यामुळे कृष्णा या चाव्यांबद्दल काही पाहतही नाही, विचारही करत नाही. चावे येथे नाही हे तिच्या लक्षात येत नाही. कृष्णाला खूप झोप आलेली असते. पाणी पिते आणि कृष्णा पुन्हा एकदा झोपी जाते. समर हा जीव मुठीत घेऊन तेथे उभा असतो आणि मग थोड्या वेळाने तो आतमध्ये डोकावून पाहतो तर त्याला कृष्णा झोपलेली दिसते. तेव्हा कुठे समरचा जीव भांड्यात पडतो. आज मरता मरता वाचलोय असं तो म्हणतो आणि विचार करतो, नाही, चावी फेकून जमणार नाही. जर चाव्यांचा आवाज आला तर कृष्णा उठेल, तिला समजेल चाव्या गायब झाल्या होत्या. जशा चाव्या बाहेर काढल्या तशाच आतमध्ये ठेवाव्या लागतील असा विचार करून समर पुन्हा एकदा त्या काठीचा आकडा तयार करतो. त्यामध्ये चाव्या गुंतवतो आणि मग हळूहळू कृष्णाच्या रूममधील साईड टेबलपर्यंत या चाव्या पोहोचवतो. कृष्णा आणि दुष्यंतला काही जाग येत नाही. मग समर या चाव्या तेथे ठेवून देतो साईड टेबलवर आणि पुन्हा एकदा ही आकडी बाहेर काढतो. समरला दिसतं की आपलं काम झालंय. कृष्णा आणि दुष्यंत अजूनही शांत झोपलेले आहेत आणि मग समर कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. त्यामुळे ही तार आणि ही मोठी काठी जेथे होते तेथे परत एकदा ठेवून देतो आणि मग रूमचा मस्त पडदा लावतो, खिडकी लावतो. कृष्णा आणि दुष्यंत काय उठत नाही आणि समर तेथून निघून जातो. आणि इकडे पूजाने मात्र या चेकची होळी केलेली असते. पूजा म्हणते, कृष्णा, यावेळेस तुला आमच्या विरुद्ध एकही पुरावा मिळणार नाही, कारण हा चेक मी माझ्याकडे ठेवणारच नाही आहे. हा चेक मी जाळून टाकणार आहे आणि मग कृष्णा हा चेक कधीही शोधू शकणार नाही. आणि पूजा हा चेक जाळते आणि जमिनीवर फेकून देते. आता उद्या सकाळी नाश्त्याबरोबर खरपूस तमाशासुद्धा खायला मिळेल, पाहायला मिळेल असा विचार करून पूजा या त्या चेककडे पाहत असते. खूप खुश होते आणि तेवढ्यात समर तेथे येतो आणि समरसुद्धा हा जळता चेक पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा पूज्यू डार्लिंग, या चेकची तर तू चांगलीच वाट लावली आहे. पूजा म्हणते, हो मग, आता आपला प्लॅन सक्सेसफुल होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. समर म्हणतो, आता माझ्या पूज्यू डार्लिंगचा प्लॅन आहे, मग तो सक्सेसफुल होणारच. पूजा म्हणते, पण तू सुद्धा मला खूप मदत केली आहे. हा आपल्या दोघांचा प्लॅन आहे. हे दोघे खूप खुश होतात, एकमेकांचं कौतुक करतात आणि पुन्हा एकदा एकमेकांना घट्ट मिठी मारतात. या दोघांना एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे एवढं मात्र नक्की. आता कृष्णाची उद्या चांगलीच वाट लागणार. कृष्णावर तिसरी चूक केली म्हणून आपल्याला आरोप लावता येईल असा विचार करून पूजा आणि समर हे दोघे खूप खुश असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पूजा आणि समरने चावी खूप भारी चोरली, त्यानंतर चेक चोरला, चेकची होळी केली, पण कोठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकतीये, कारण कृष्णाने ही चावी साईड टेबलवर ठेवली होती आणि अशा प्रकारे ठेवली होती की समरला ती सहज चोरता आली पाहिजे. कारण जर कृष्णाने ही चावी आपल्या उशाखाली ठेवली असती किंवा कमरेलाच ठेवली असती, ड्रॉवरमध्ये ठेवली असती, तर समरला ती चोरणं जवळपास अशक्य झालं असतं आणि त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला नसता. पण कृष्णाने ही चावी साईड टेबलवरच ठेवली होती, जेणेकरून समरला ती सहजासहजी चोरता येईल. यावरून मनात अशी शंका वाटतीये की कदाचित हा कृष्णाचाच प्लॅन असू शकतो किंवा मग कृष्णा आणि दुष्यंतचा प्लॅन असू शकतो. पूजा आणि समर असं काहीतरी करतील, चेक चोरण्याचा प्रयत्न करतील अशी शंका त्यांना आधीपासून वाटत असेल. त्यामुळेच त्यांनी हे केलं असेल. आणि जर असं असेल तर नक्कीच त्या लॉकर रूममध्ये, तिजोरी ज्या रूममध्ये आहे त्या रूममध्ये एखादा कॅमेरा असेल, मोबाईल फोन असेल, ज्यामध्ये पूजा आणि समरने तिजोरी उघडून चेक कसा चोरला हे सगळं रेकॉर्ड झालेलं असणार असंच दिसतंय. आणि जर असं असेल ना तर खूप मजा येईल यात शंका नाही. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सकाळी सकाळी रांगणे पाटलांच्या घरात गोंधळ सुरू होईल आणि
कृष्णा आणि दुष्यंतला समजेल की चेक गायब झालाय. मग कृष्णा कसलाही विचार न करता सरळ सरळ पूजाला जाब विचारेल, पूजा, माझा चेक कोठे आहे? पूजा चिडून म्हणेल, ए कृष्णा, तू मला काय जाब विचारतेस ग? माझ्याकडे तुझा चेक कसा असणार? तर दुष्यंत म्हणेल, मला 100% खात्री आहे, या पूजाने चेक चोरलाय. एक नंबरची चोरटी ही. पूजाला जबर धक्का बसेल की दुष्यंत हे काय बोलतोय. आणि मग समर आपल्या बायकोच्या रेस्क्यूसाठी धावून येणार आणि दुष्यंतवर चिडून म्हणेल, ए दुष्यंता, ऐकून घेतोय म्हणून काही पण बोलशील का? माझी बायको चोरटी नाहीये, तिने कोणती चोरी केलेली नाहीये. आणि मग पूजा आपला तमाशा सुरू करणार. पूजाच्या तोंडी कोण लागणार? अतिशय उद्धट, वळण नसलेली बिनडोक मुलगी. आणि मग पूजा ही कृष्णाला दोषी ठरवणार आणि म्हणेल, उलट या कृष्णाने आज तिसरी चूक केली आहे. हिला पंचायतीच्या निधीचा चेक सांभाळता आला नाही, तो चेक तिने हरवला. आणि मग आता स्वतःची चूक लपवण्यासाठी हे दोघे नवरा बायको माझ्यावर खोटा आरोप लावताय. तुम्हाला सगळ्यांना कळत आहे का? या कृष्णाने आज तिसरी चूक केली आहे. 2 चुका तर तिने आधीच केल्या होत्या. ही तिची तिसरी चूक. तिने पंचायतीचा निधीचा चेक सांभाळून नाही ठेवला, तो हरवलाय. कृष्णाने तिसरी चूक केली आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसेल. कृष्णा 1 वाक्य बोलते, पूजा 10 वाक्य बोलते. त्यामुळे कृष्णा आता काहीच बोलत नाही, फक्त पूजाच बोलत असते. पूजा सांगते, कृष्णाकडून ही दुसरी नाही तिसरी चूक झाली आहे आणि तिने चौथी चूक सुद्धा केली आहे. आणि ती म्हणजे तिला तिजोरीच्या चाव्या नीट सांभाळता आल्या नाहीत. ती जर सांगतीये की तिजोरीमध्ये चेक ठेवला होता आणि तो तिजोरीतून चोरी गेलाय, याचा अर्थ कृष्णाने तिजोरीच्या चाव्या जपून ठेवल्या नव्हत्या. कोणीतरी आलं, त्या चाव्या घेतल्या, तिजोरीतून निधीचा चेक चोरला. याचा अर्थ कृष्णाकडून चौथी चूक सुद्धा झाली आहे. आणि फक्त 4च नाही तर कृष्णाकडून 5 चुका झाल्या आहेत. कृष्णाने माझ्यावर खोटे नाटे आरोप केले आहेत. मी चेक चोरलेला नसताना, तिजोरीच्या चाव्या घेतल्या नसताना तिने सगळ्या घरासमोर माझ्यावर हे आरोप केले. ही कृष्णाची 5वी चूक झाली. आणि चूक झाल्यावर माफी मागायची, खोटे आरोप केल्यावर माफी मागायची. त्यामुळे कृष्णाने आता माझ्या पायावर नाक रगडून माफी मागायची, त्याशिवाय मी हा तमाशा बंद करणार नाही. कृष्णा, बाजाबाई, दुष्यंतला जबर धक्का बसेल. कृष्णाला वाटेल, कुठून चूक केली आणि या पूजाच्या तोंडी लागलं. मग आता यानंतर काय ट्विस्ट येईल हे पाहायला खरी मजा येणार आहे की कृष्णा आणि दुष्यंतने असेच आरोप केलेत की त्यांच्याकडे आपण सांगितल्याप्रमाणे काही पुरावे आहेत. हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.